मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,509 वरती। 24,509 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि आजच्या दिवशी मार्केटमध्ये सुरुवातीला सेलिंग झाली। पहिल्या 5 मिनिटांमध्ये जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये ताबडतोब सेलिंगचं प्रेशर आलेलं होतं, पण एक चांगल्या लेवलला मार्केटने या ठिकाणी बाउन्स घेतलेला होता आणि ती लेवल कोणती होती आपण सुरुवातीला पण म्हणायचं बघा की 24,400 हा मार्केटसाठी एक सपोर्ट असणार। जर मार्केट याच्या खाली जर थांबत असेल तर मार्केटमध्ये ती विकनेस येऊ शकते। म्हणजे आपण आता ॲनालिसिस जे करतोय ते डेली टाइम फ्रेममध्ये, मग याच ठिकाणी जर एखादी निगेटिव्ह कॅन्डल बनली असती तर मार्केट कंटिन्युअसली खाली पण आलं असतं। पण बघा लेवलचं किती महत्त्व असतं, त्यामुळे मी तुम्हाला म्हणत असतो बघा की लेवल तुम्हाला समजल्या पाहिजे की कोणत्या जागेवरती मार्केट बाउन्स घेऊ शकतं, कोणत्या ठिकाणी सेलिंग येऊ शकते, या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे। तर मार्केटने बरोबर 24,400 वरती सपोर्ट घेतला होता, म्हणजे लो तर खाली होता 24,362चा मार्केटचा लो होता, आजचा डे लो। पण नंतर मार्केटने या ठिकाणी बाउन्स घेतला होता आणि चांगली रिकव्हरी झाली होती। मार्केट जवळजवळ 24,595 पर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं, म्हणजे एक राऊंड फिगर आपण पकडूया 24,600 इथपर्यंत मार्केट गेलेलं पण होतं। मग डे लो पासून मार्केटमध्ये चांगली रिकव्हरी पण या ठिकाणी झाली होती, पण टॉपपासून पुन्हा मार्केटमध्ये सेलिंग झाली। ठीक आहे, आता येणारं बजेट असणार आहे। बजेटबद्दल 2 गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे। ठीक आहे, बजेट असणार तर त्यामुळे थोडी व्हॉलॅटिलिटी पण मार्केटमध्ये असू शकते। रिकव्हरी तर चांगली झाली, पण तशीच मार्केटमध्ये सेलिंग झाली आणि मार्केट पुन्हा साईडवेज झालेलं होतं, इनडिसिसिव्ह झालेलं होतं मार्केट। ठीक आहे, मग अशा मार्केटमध्ये काय तुम्हाला रॅली पकडता आली तर तिथे पैसा बनेल पण। ठीक आहे, पण तुम्ही तिथे ट्रॅप होऊ शकतात, मार्केट केव्हा पण खाली येऊ शकतं। उद्याच्या दिवशी गोष्ट जास्त होऊ शकते, म्हणजे तुम्ही एखाद्या जागेवरती एंट्री घेतली तर ताबडतोब मार्केट तुमच्या अपोजिट साईडला पण जाऊ शकतं, तुमचे स्टॉप लॉस हे सीट करू शकतं, तुम्हाला लॉस पण होऊ शकतो। मग तुम्ही काय म्हणणार आहे, एकदा लॉस झालेला आहे पुन्हा रिकवर करतो त्याला, तर तिथे पण तुमचा लॉसच होणार। मार्केट दोन्ही साईडने चालतं, ठीक आहे ना। त्यामुळे शक्यतो मग ही 1-2 दिवस मी तुम्हाला म्हटलेलंच होतो की इथे आपण ट्रेड टाळायचा असतो। कोणी ट्रेडिंग करत असेल इंट्राडेमध्ये ती टाळली पाहिजे। तुम्ही स्टॉक घेत असतात स्विंग ट्रेडिंगसाठी ते पण शक्यतो टाळलं पाहिजे। संधी कोणासाठी असणार ते सांगतो मी नंतर तुम्हाला, पण ट्रेडिंग जे असते ना ही ट्रेडिंग मात्र या 1-2 दिवसांमध्ये थांबवली पाहिजे। म्हणजे आजचा एक दिवस होता आणि उद्याचा एक दिवस, आजचं तर झालं ट्रेडिंग सेशन, आता उद्याचा एक दिवस असणार, तर ह्या दिवसामध्ये ट्रेडिंग शक्यतो टाळायचं आहे। नाहीतर जे पण इंट्राडेमध्ये काम करतात ना त्यांना या ठिकाणी नुकसान होऊ शकतं। ठीक आहे, चांगल्या लेवलला मार्केटने ते सपोर्ट घेतलेलं आहे। आता एखाद्या वेळेला मार्केट इथूनच वरती जाऊ शकतं, यायला ते खाली पण येऊ शकतं, उद्या एखादा मोठा डिप पण मारू शकतं 24,174च्या आसपास, इथे पण येऊ शकतं डायरेक्ट। ठीक आहे, या लेवलपर्यंत ही लेवल आपल्यासाठी आता महत्त्वाची सपोर्ट असणार 24,174। मार्केटमध्ये डीप येत जाणार मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, मार्केटमध्ये जे पण डीप येत असतात ना त्यानंतर बाईंगच येते। आता 2 दिवसांपूर्वीच बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की मिड कॅप इंडेक्स आणि स्मॉल कॅप इंडेक्स, स्मॉल कॅपमध्ये आणि मिड कॅपमध्ये दोघांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी सेलिंग दिसली। ठीक आहे ना, चांगल्यापैकी करेक्शन या इंडेक्समध्ये झालेलं होतं आणि त्यावेळेस तुम्हाला म्हटलो की हे जे स्टॉक खाली येत असतात मिड कॅप आणि स्मॉल कॅपचे डीप जेव्हा मारतात त्यांच्यामध्ये पुन्हा बाईंग येतेच। ठीक आहे ना, प्रत्येकाला वाटतं की स्वस्तात आपण स्टॉक खरेदी केले पाहिजे, तिथे बाईंग करणारे पण असणारच आहे। मग ज्या ठिकाणी जास्त बाईंग होणारे इंडेक्स आपले वरती जाणारच। काहींचे पोर्टफोलिओ जे असतात ते रेड होतात, ते घाबरायला लागतात, ते म्हणतात की माझा पोर्टफोलिओ रेड झाला। एखादा स्टॉक येतो आता -5% गेला, तो पहिले +3% होता, आता मला तर मोठे लॉस होणार आहे। तर हे बघा तुमची एंट्री चांगली पाहिजे। फक्त जो पण स्टॉक तुम्ही बाय करताय ना एंट्री योग्य लेवलला तुम्ही घेत असाल तर मात्र मग नुकसान होणार नाही। पण तुम्ही जर टॉपलाच घेत असाल एखाद्या स्टॉकला, तुम्हाला एखादी कॅन्डल दिसते रनिंग कॅन्डल आजची बनणारी मोठी आणि तो त्या स्टॉकचा ऑल टाईम आहे आणि त्या जागेवरती तुम्ही एंटर होत आहे, मग त्याच्यामध्ये जर प्रॉफिट बुकिंग व्हायला सुरुवात जर झाली तर मग तुम्हाला मोठं नुकसान दिसणार। ठीक आहे, पण थोडंसं डीपमध्ये तुम्ही बाय करत असाल तर मग मात्र तुम्हाला मोठं नुकसान दिसणार नाही। आणि स्टॉकच्या बाबतीत असं असतं की स्टॉक नंतर रिकवर होतातच, समजलं ना, आणि ते तुम्हाला प्रॉफिट देऊन जाणारच। पण ऑप्शनमध्ये काय असतात, जेव्हा तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करतात, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये खूप गोष्टी असतात, तिथे टाईम व्हॅल्यू असते, प्रत्येक दिवसाला ती टाईम व्हॅल्यू कमी होत जाणार। मार्केट तुमच्या अपोजिट साईडला गेलं ताबडतोब तुम्हाला मोठा लॉस होणार। ठीक आहे, त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होत असतात, त्याला किती दिवस तुम्ही होल्ड करणार, होल्ड करून तर अजून लॉस वाढत असतो। या अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये, त्यामुळे तिथं नुकसान जास्त आहे।
पण स्टॉकच्या बाबतीत नाही. स्टॉक तुम्हाला जर 5% निगेटिव्ह दिसतोय तर तो तुम्हाला नंतर प्रॉफिट देऊनच जाणार आहे. ठीक आहे, तो प्लसमध्ये येतोच, रिकव्हरी त्याच्यामध्ये होतच असते. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आजच्या दिवशी मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये पण आपल्याला चांगली तेजी बघायला मिळाली. इंडेक्स जवळजवळ 1% वरती होते दोन्ही पण, मिड कॅप इंडेक्स आणि स्मॉल कॅप इंडेक्स. चांगली बाईंग त्यांच्यामध्ये झालेली होती आजच्या दिवशी. तर आता उद्या बजेटच्या दिवसासाठी काही गोष्टी सांगतो मी तुम्हाला. उद्या बजेटचा दिवस असणार आहे. बजेट आता सकाळपासूनच मार्केटमध्ये आपल्याला ते रिफ्लेक्ट होताना दिसणार. म्हणजे मार्केट वरती जाऊ शकतं, सुरुवातीला वरती जाऊ शकतं किंवा सुरुवातीला ते खाली जाऊ शकतं. सुरुवातीला वरती गेलं तर नंतर ते खाली येणार, अशा पण गोष्टी होतात, मी बघितलेलं आहे. किंवा सुरुवातीला जर डीप मारला मार्केटने मोठा तर नंतर ते पुन्हा रिकवर होत असतं. अशा दोन्ही बाजूचे मूव मार्केटमध्ये येत असतात बजेटच्या वेळेला. मग यापासून ट्रेडरने काय केलं पाहिजे? जे ट्रेडिंग करतात इंट्राडेमध्ये त्यांनी तर इंट्राडे टाळलंच पाहिजे. त्यांनी कोणत्याही प्रकारची ट्रेडिंग करायचीच नसते. जे स्विंग ट्रेडिंग करतात त्यांनी पण शांत बसायचे. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? एखादा स्टॉक आजच्या दिवशी बाय केला, 2-4 दिवसासाठी होल्ड केला, त्याला प्रॉफिट आलं, बुक करून टाकलं. स्विंग ट्रेडिंग त्यांनी पण थांबायचं शक्यतो. कारण की उद्याच्या दिवशी जर तुम्ही एखादा स्टॉक बाय केला समजा, तर असं पण होऊ शकतं की दुपारनंतर पुन्हा स्टॉकमध्ये सेलिंग यायला लागेल, स्टॉक खाली येतील, तिथं पण तुमचं नुकसान होऊ शकतं. स्विंग ट्रेडिंगवाल्यांनी पण थांबलं पाहिजे शक्यतो. उद्यापर्यंत वाट बघितली पाहिजे. परवा मग जे पण स्टॉक तुम्हाला योग्य लेवलला वाटतात मग त्यांच्यामध्ये बाईंग करत चला, एक योग्य लेवल बघून. एक इन्व्हेस्टर असतो, त्याने काय केलं पाहिजे? इन्व्हेस्टर जर मार्केटमध्ये उद्याच्या दिवशी जर डीप आला म्हणजे मार्केट सुरुवातीलाच खूप खाली येताना दिसलं, चांगल्या चांगल्या कंपन्यांचे स्टॉक तुम्हाला खाली येताना दिसले, तर त्या ठिकाणी मग इन्व्हेस्टरने ॲक्युम्युलेशन केलं पाहिजे. ॲक्युम्युलेशन हा शब्द समजला तुम्हाला? ॲक्युम्युलेट केले पाहिजे स्टॉक त्या ठिकाणी. मी असं म्हणत नाही की तुमच्याजवळ जेवढा पण फंड असतो तुम्ही त्या स्टॉकमध्ये लावून द्यायचा, कधीच लावायचं नसतं. कारण की कोणत्याही स्टॉकचा तुम्ही बॉटम पकडू शकत नाही, टॉप पकडू शकत नाही. समजा आत्ता काही स्टॉक तुम्ही जर बाय केले, असं पण होऊ शकतं की येणाऱ्या 8-10 दिवसांमध्ये पुन्हा संधी मिळणार तुम्हाला त्या स्टॉकमध्ये, तो मारणार पुन्हा डीप म्हणजे खाली येणार, पुन्हा मग थोडासा पैसा तुम्ही त्याच्यामध्ये टाकला पाहिजे. आता ह्या गोष्टी इन्व्हेस्टरने काय करायच्या असतात? कारण की त्याचा व्ह्यू जो असतो ना तो लॉंग टर्मचा असतो. तो काय स्टॉकला फक्त 2-4 दिवस 15 दिवसांसाठी होल्ड करत नाही आहे. त्याने व्ह्यू काय ठेवला की मला 5 वर्ष या स्टॉकला होल्ड करायचं आहे, मला पोर्टफोलिओमध्ये, किंवा 10 वर्षांसाठी मला होल्ड करायचं आहे. हा त्याचा कालावधी मोठा असतो आणि ह्या कालावधीमध्ये इक्विटीमध्ये पैसा बनतोच. जर तुमची कंपनी चांगली असेल, तुमचं स्टॉक सिलेक्शन चांगलं असेल, तर 5 ते 10 वर्षांमध्ये चांगले रिटर्न तुम्हाला स्टॉक देऊनच जाणार. त्यामुळे इन्व्हेस्टरने त्या डिपचा फायदा उचलायचा असतो की मार्केटमध्ये मोठा डिप आला समजा उद्या, तर चांगल्या कंपन्यांचे स्टॉक जे असतात तुम्हाला जर ते डिस्काउंटमध्ये मिळत असतील, चिपमध्ये मिळत असतील, तर ते तुम्ही ॲक्युमुलेट केले पाहिजे. ॲक्युमुलेट म्हणजे काय? थोड्या थोड्या क्वांटिटी बाय केल्या पाहिजे. असं नाही की लमसम, म्हणजे माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत आणि ते 1 लाख रुपये तुम्ही सर्व एका स्टॉकमध्ये लावायचे, असं नाही आहे. याच्यातून काही हिस्सा जो असतो तो तुम्ही त्या स्टॉकमध्ये गुंतवायचा असतो. बाकी ट्रेडर आणि जे स्विंग ट्रेडिंग करतात, म्हणजे जे ट्रेडिंग करतात, लक्षात घ्या फक्त की जे ट्रेडिंग करतात ना त्यांनी शांत राहिलं पाहिजे उद्याच्या दिवशी. परवापासून मग तुम्ही ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने तुम्ही काम करायचं आहे. ठीक आहे, इंट्राडे करत असतील रिस्क रिवॉर्डला फॉलो करून करा. इक्विटीमध्ये करत असाल तिथे पण रिस्क रिवॉर्ड. स्विंग ट्रेडिंग करत असाल योग्य लेवलला स्टॉक बाय करणं, प्रॉफिट आलं की प्रॉफिट बुक करणं, या गोष्टी करायच्या आहे. बजेटच्या दिवशी मार्केटनं खूप व्हॉलेटाईल असतं, व्हॉलेटिलिटी खूप मार्केटमध्ये असते. मग तिथं बहुतेक जण ट्रॅप होतात, त्या व्हॉलेटिलिटीमध्ये ट्रॅप होत असतात. समजलं? ही गोष्ट सर्वांना समजलेली असेल. अजून एक गोष्ट, आता ती तर केलेलीच असेल बहुतेक जणांनी, ठीक आहे, आता सांगून पण फायदा नाही, पण एक वेळेला पुन्हा त्याला एक्सप्लेन करतो की बहुतेक जण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये असे इव्हेंट बघून BTST करत असतात, म्हणजे बाय टुडे आणि सेल टुमॉरो करतात. म्हणजे काय? आता निफ्टी इथे बंद झालेली 24,500 वरती, बरोबर आहे ना? त्यांना काय वाटतं की उद्याच्या दिवशी निफ्टी ना 24,700 पर्यंत जाऊ शकते, 200 पॉईंटने वरती जाऊ शकते. मग ते काय करतात? किंवा मार्केट खाली पण येऊ शकतं, 24,400च्या खाली जाऊ शकतं. मग ते OTMचे कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन बाय करून ठेवणार, दोन्ही बाजूचे. काही जण तर दोन्ही बाजूचे करतात. जसं मी काय केलं, 24,600चा एक कॉल ऑप्शन इथे बाय केला आणि मी काय केलं,
पुन्हा 24,400चा पुट ऑप्शन पण बाय केलं, म्हणजे मी OTM मध्ये जातोय, आउट ऑफ द मनीमध्ये. समजलं ना? हे ऑप्शन बाय करून मी काय करतोय, होल्ड करतोय ओव्हरनाईटमध्ये. समजतंय ना? म्हणजे 3 वाजता आज मार्केट चालू होतं माझं आणि मी ह्या 3 वाजता काय केलं, हे ऑप्शन या ठिकाणी बाय करून ठेवले, होल्ड केलं. माझा व्ह्यू काय की मार्केट कुठेतरी एक साईडला जाईल. दोन्ही साईडला तर जाऊ शकत नाही एकाच वेळेला, कारण की मी दोन्ही ऑप्शन इथे होल्ड केलेले आहेत. माझा व्ह्यू काय की मार्केट जर 300-400 पॉईंटने वरती गेलं बरोबर, तर मला 24,600चा हा कॉल ऑप्शन आहे, हा प्रॉफिट द्यायला लागेल. आणि ही जे प्रीमियम मी बाय केलेलं असेल 24,400 जाऊन जाऊन कुठे जाणार, झिरो होणार आहे. बरोबर आहे ना? जर मी हे प्रीमियम 60 रुपयांचं बाय करत असेल तर हे किती होणार, झिरो होणार शेवटी. म्हणजे मला 60 रुपयांचं इथे लॉस होऊ शकतो. आणि हेच मी जर पुन्हा 60 रुपयांचं बाय केलेलं आहे, हेच जर 200 रुपयांवरती गेलं प्रीमियम, तर मला इथे फायदा होईल. त्यामुळे ते काय करतात, दोन्ही बाजूचे कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन बाय करत असतात. चुकी ह्याच ठिकाणी होते. काही वेळेला मी म्हणतोय मार्केट व्हॉलेटाईल असतं बजेटच्या दिवशी. जसं फेब्रुवारीमध्ये म्हटलं होतं की काही सांगता येत नाही मार्केटचं, मार्केट सुप्रीम आहे, त्याच्यामध्ये व्हायला काही पण होत असतं. आता ह्या वेळेला पण तसं झालं तर मग काय करायचं ओव्हरनाईटमध्ये? लक्षात घ्या, एक गोष्ट आली लक्षात. किंवा काही जण नेकेड करतात की मार्केट उद्या वरतीच जाणार बरोबर, मग ते काय करणार, 24,600चा कॉल ऑप्शन इथे बाय करून ठेवणार. मग ते एक लॉट नसणार त्या ठिकाणी. मला माहीत आहे कोणी 10 लॉट करतं तर कोणी 50 लॉट करत असतात बाय. अशा पण व्यक्ती आहेत, सांगत नाही एवढंच आहे फक्त. मग ह्या गोष्टी केल्या त्यांनी. आता ह्या व्यक्तीला काय वाटतं की मार्केट गॅप अप ओपन झालं पाहिजे, किंवा ज्या व्यक्तीने 24,400चा पुट बाय केलेला आहे त्या व्यक्तीला काय वाटतं की मार्केट खाली गेलं पाहिजे, गॅप डाऊन ओपन झालं पाहिजे. याला वाटतं गॅप अप झालं पाहिजे म्हणजे मला प्रॉफिट येणार. कोणीतरी एक जिंकू शकतो इथे, मी असं म्हणत नाही, पण दोन्ही गोष्टीपैकी एकही नाही झाली इथे बरोबर. मार्केट ओपन झालं आणि दिवसभर ते साईडवेज राहिलं, त्याच रेंजमध्ये फसलं तर काय होणार हो. यांनी हे जे OTMचे ऑप्शन बाय केलेले असतात यांची टाईम व्हॅल्यू टिके होणार. जी इंडिया विक्स वाढलेली आहे ती ड्रॉप होणार. ती ड्रॉप झाल्यामुळे काय होणार आहे, या दोघांना पण इथे लॉस होणार. ज्यांनी एक कॉल ऑप्शन बाय केलेला असतो आणि पुट ऑप्शन बाय केलेला असतो, दोघांना पण इथे काय होत असतो, लॉस. जसं फेब्रुवारीमध्ये झालेलं होतं, मार्केट पूर्णपणे साईडवेज झालं बजेटच्या दिवशी, सर्वांना लॉस झाला ज्यांनी OTMचे कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन बाय करून बसलेले होते. जे इक्विटीवाले शांत बसले, काही नाही झालं, समजलं. पण जे ऑप्शनवाले होते त्यांना मोठा लॉस या ठिकाणी झालेला होता. आता ज्या व्यक्तीने इथे दोन्ही कॉल ऑप्शन पुट ऑप्शन बाय केले त्याला लॉसच होणार आहे. समजा तुम्ही कॉल ऑप्शन बाय केला आणि मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, खाली आलं, तरी तुमचा लॉस आहे. मग आता ज्या व्यक्तीने पुट एखादा बाय करून ठेवलेला असेल ओव्हरनाईटमध्ये, त्याचा प्रॉफिट बनेल इथे. त्यामुळे ह्या गोष्टी करायच्या नसतात. BTST जे करत असतात ना बहुतेक जण ओव्हरनाईटमध्ये, कॉल ऑप्शन होल्ड करायचा किंवा पुट ऑप्शन, हे करणारे पण असतात. दोन्ही पण बाय करून ठेवतात. कुठेतरी एक साईडला तर जाईल, प्रॉफिट होईल माझं, पण नाही गेलं तर दोन्ही साईडने लॉस. कॉल ऑप्शनला पण लॉस आणि पुट ऑप्शनला पण लॉस. तर ह्या गोष्टी करायच्या नाही आहे. ह्या गोष्टी मी अगोदर सांगायला पाहिजे होत्या. आता तर मार्केट बंद झालं आहे, त्याचा फायदा नाही. बहुतेक जणांनी चांगल्या क्वांटिटी पण होल्ड केलेल्या असतील BTSTमध्ये, ते चुकीचं आहे. BTST म्हणजे काय असतं, गॅम्बलिंग असतं, एक लक्षात घ्या. BTST म्हणजे काय असतं, ते गॅम्बलिंग. ओव्हरनाईटमध्ये सांगता येत नाही मार्केटमध्ये काय होणार, काहीच सांगता येत नाही. तुम्ही कॉल ऑप्शन बाय केला, मार्केट 500 पॉईंटने गॅप डाऊन ओपन होऊ शकतं. किंवा तुम्ही पुट ऑप्शन बाय केलेलं आहे, मार्केट 500 पॉईंटने गॅप ओपन होऊ शकतं, काही होऊ शकतं ओव्हरनाईटमध्ये, काहीच सांगता येत नाही. त्यामुळे BTST गॅम्बलिंग आहे. ऑप्शनमध्ये BTST करणं म्हणजे एक गॅम्बलिंगच असतं, लक्षात घ्या. ह्या शक्यतो गोष्टी जर टाळल्या तर तुमचा पैसा पण वाचेल आणि तुम्ही लॉंग टर्मसाठी मार्केटमध्ये टिकून पण राहाल. नाहीतर मार्केटमधून बाहेर यायला वेळ लागत नसतो, समजलं. या गोष्टी होत्या काही बजेटसाठी, ठीक आहे. सेपरेट व्हिडिओ बनवण्याची गरज पण पडली नाही. आता आपण काय करूया, इंडेक्समध्ये काही महत्त्वाचे लेवल बघू. जास्त ॲनालिसिस करण्यासारखं नाहीच आहे आज पण आपण थोडक्यात लेवल बघूया 5 मिनिटांमध्ये. तर आजच्या दिवशी बघा, सुरुवातीला जे मार्केट गॅप डाऊन ओपन झालेलं होतं, शार्प आलेलं होतं खाली एकाच कॅन्डलमध्ये, आणि त्यानंतर रिकव्हरी बघा, शार्प रिकव्हरी मार्केटमध्ये झालेली होती. म्हणजे ह्या ठिकाणी बघा, हा जो गॅप सुटलेला होता, मार्केट इथं क्लोज झालेलं होतं, मार्केटने हा गॅप पूर्णपणे फिल करून टाकलेला होता. मोमेंटम चांगला होता मार्केटमध्ये, ताबडतोब मार्केट रिकव्हर झालेलं होतं. आज HDFC बँक वरती होती, हा स्टॉक वरती होता, त्यामुळे या स्टॉकचा पण चांगला सपोर्ट होता. पण रिलायन्स वीक होता, ठीक आहे. रिलायन्समध्ये पण
आज जर बाईंग झाली असते तर इंडेक्स अजून स्ट्रॉंग असता, निफ्टी 50 इंडेक्स. ठीक आहे, 3.5% खाली होता आज रिलायन्स आणि 2% वरती होता HDFC बँक. सांगा, हाच स्टॉक 3.5% खाली आलेला आहे, हाच जर 2% वरती असता, HDFC बँक पण 2% वरती असते, तर इंडेक्स आपला खूप वरती असता, असून क्लोजिंग त्याची वरती असते. सपोर्ट नव्हता रिलायन्सचा आजच्या दिवशी, समजलं. एक प्राइस ॲक्शन बनवत वरती गेलेलं होतं, पुन्हा एका रेजिस्टन्स लेवलपासून ते खाली आलं. ठीक आहे, नंतर आपल्याला पुन्हा इथे मार्केटमध्ये निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसली आणि त्यानंतरचं ट्रेडिंग सेशन आपण जर बघितलं, म्हणजे ह्या झोनमध्ये या सपोर्टवरती 24,475 ते 24,526 दरम्यान इथं काय दिसलं आपल्याला, साईडवेज झालं. मार्केट ह्या रेंजच्या दरम्यान आपल्याला कॉन्सोलिडेट होताना दिसलं, म्हणजे जवळजवळ 1 वाजेनंतर मार्केट या ठिकाणी काय झालं, कॉन्सोलिडेट. आता तुम्हाला जर या ठिकाणी चार्ट ओळखता येत असेल तर परफेक्ट समजेल की इथं मी चार्टवरती ड्रॉईंग करतोय, मला काय गोष्टी दिसत आहे, कोणते पॅटर्न मला दिसत आहे, तुम्हाला ताबडतोब लक्षात येणार. ठीक आहे, इथे काय सिमेट्रिकल ट्रायंगल फॉर्मेशन तयार झालेलं होतं. आता हे फॉर्मेशन काय होत असतं, जेव्हा प्राइस या ठिकाणी कॉन्सोलिडेट होत असते, साईडवेज होत असते, तेव्हा एक सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न तयार होत असतो. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर या ठिकाणी तयार होत असतं. ठीक आहे, प्राइस काय थांबते, एका रेंजमध्ये थांबते, साईडवेज थांबते. बजेटच्या दिवशी रेजिस्टन्स पण तुटतात, सपोर्ट पण तुटत असतात, मार्केट कुठे पण जातं, इथून वरती पण जाऊ शकतं, ते सुरुवातीला ते खाली पण येऊ शकतं. पण एक अंदाज की मार्केट कुठं जाणार, जसं मार्केट आजच्या दिवशी या लेवलपासून खाली आलेलं आहे 24,575, हीच लेवल उद्या पण आपल्यासाठी एक रेजिस्टन्सचं काम करेल, 24,575ची लेवल, बरोबर ना. ही एक लेवल आणि 24,600ची लेवल. समजा मार्केट इथे फ्लॅट ओपन झालं, मला तर वाटत नाही फ्लॅट ओपन होईल, मला वाटतं थोडं गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होऊ शकतं, दोन्हीपैकी एक. फ्लॅट झालं तर मग आपल्याजवळ एक रेंज मिळेल. ठीक आहे, काय की मार्केट इथून वरती जात आहे का, बरोबर ह्या झोनमधून बाहेर गेलं तर ही लेवल आपल्यासाठी हर्डल येते, त्याला पार करतं आहे का, तिथून थांबतं आहे का, ट्रेंडिंग होतं आहे का, ही एक गोष्ट. की इथून पुन्हा शॉर्ट होतं त्या लेवलपासून, दोन्ही पॉसिबिलिटी या ठिकाणी बनू शकते. किंवा मार्केट फ्लॅट ओपन होऊन ते खाली जात आहे का, म्हणजे 24,475चा हा एक सपोर्ट आहे, त्याला ब्रेक करून खाली जात आहे का, कारण की हा एक न्यूट्रल पॅटर्न असतो. याची ॲक्युरेसी बिग टाईम फ्रेममध्ये जास्त आहे. हे स्ट्रक्चर तर 5 मिनिटांमध्ये बनलं आणि हे प्रत्येक टाईम फ्रेममध्ये बनत असतं, समजलं. 1 मिनिटांमध्ये बनू शकतं, 5 मिनिटांमध्ये, 10 मिनिटांमध्ये, 30 मिनिटे, सर्व ठिकाणी. पण याची ॲक्युरेसी बिग टाईम फ्रेममध्ये जास्त असते उलट. ठीक आहे ना. इथं काय दिवसभरामध्ये स्पेक्युलेशन चालतं, अप साईड डाऊन साईड इथे मूव येत असतात, त्यामुळे हे पॅटर्न फेल पण होऊ शकतात, सांगता येत नाही. पण समजा गेलं मार्केट, कारण की इथं कॉन्सोलिडेट झालेलं आहे, ते इथून वरती गेलं तर ते आपल्या ट्रेंडला कंटिन्यू करत आहे का बघायचं आपल्याला. म्हणजे 24,575च्या वरती जातं आहे का, त्या ठिकाणी थांबतं आहे का, ट्रेंडिंग होतं आहे का, तिथून ट्रेंडिंग झालं 24,600 पुन्हा एक हडल असेल मार्केटसाठी. ठीक आहे, जायला ते 24,800पर्यंत पण जाऊ शकतं. 400 ते 500 पॉईंटचा मूव एकाच दिवसामध्ये येत असतो बजेटच्या दिवसाला. बहुतेक वेळेला होतं, मागचे बजेट तुम्ही बघितलेलं असेल, या वर्षाचं सोडा पण मागच्या वर्षीचे. त्यानंतर मार्केट इथून खाली गेलं तर या सपोर्टला ब्रेक करते का आपल्याला बघायचं आहे. 24,475, 24,443, त्यानंतर 24,400चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे मार्केटसाठी. 24,400 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट, याच्या खाली जाते का ते पण आपल्याला इथे बघायचं असतं. ठीक आहे, या सर्व गोष्टी मार्केट एका रेंजमध्ये फसलं बघा आजच्या दिवशी. तुम्हाला चार्ट एकदम समजायला सोपा आहे, इथे समजेल तुम्हाला. तुम्ही जर अजून चार्टला बघितलं तर तुम्हाला ही एक लेवल दिसेल, इथे ब्रेकआउट दिला होता पण तो फेल झाला अशा पद्धतीने, आणि हा एक सपोर्ट. चार्ट ड्रॉ केले की समजतं आपोआप. जसं मार्केट इथे खाली आलं, हे बघा मार्केट इथं वरती गेलेलं होतं रेजिस्टन्सच्या वरती, ब्रेकआउट काय झाला, फेल झाला. पुन्हा मार्केट खाली आलं, सपोर्टला ब्रेक केला, कोणी म्हणेल सपोर्ट ब्रेक झाला पुट बाय करतो, स्टॉप लॉस हिट. ठीक आहे ना, सपोर्टच्या खाली फॉल्स ब्रेकडाऊन, पुन्हा मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे, पुन्हा ते खाली आलं आणि एका सपोर्टला आलं पुन्हा इथे. ठीक आहे, सपोर्टला आलं, पुन्हा इथे रिव्हर्सल देण्याचा प्रयत्न केला त्यांनी. आपण ज्यावेळी ते चार्टला ड्रॉ करत असतो काही गोष्टी समजतात आपल्याला, त्यासाठी ड्रॉईंग पण महत्त्वाचं आहे. हे बघा आपण जेव्हा असं चार्टला इथे ड्रॉ करत असतो बघा अशा पद्धतीने, बरोबर, मग आपल्याला इथे रिव्हर्सल पण समजतो की मार्केट आता इथून रिव्हर्सल देतं आहे या अशा पद्धतीने डबल बॉटम बनून. हे वरतून खाली आलेलं होतं, पण ही लेवल रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, याच्यावरती तर गेलं मार्केट, पण इथे पण काय फॉल्स ब्रेकआउट झाला, त्यानंतर मार्केट पुन्हा खाली आलं. हे बघा ह्याच रेंजमध्ये थांबलेलं आहे. एक रेंज लक्षात येईल तुमच्या ताबडतोब, ही एक रेंज. मग बघायचं उद्याच्या दिवशी या रेंजच्या दरम्यान काय ॲक्टिव्हिटी होते. फ्लॅट तर ओपन होणार नाही, मी सांगतो काय तुम्हाला, फ्लॅट ओपन होऊ शकत नाही. गॅपअप जर झालं समजा तर ह्या लेवल पुन्हा सपोर्टचं काम करतील.
24,526ची लेवल, किंवा जास्त गॅपअप झालं 24,600च्या वरती जर झालं 24,575 ही लेवल मार्केटसाठी काय बनणार, सपोर्ट. डीप मारला, सपोर्ट घेत आहे का, तिथे आपण प्राइजेक्शन बघायचे असते. हे चार्टचं असतं ऑब्झर्वेशन. हे चार्टचं ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे, कोणत्या ठिकाणी काय प्राइजेक्शन होते. ट्रेंड पकडायचा असतो मार्केटचा आपल्याला, ठीक आहे ना. इथून तर चांगल्या प्रकारची रॅली दिली मार्केटने, पण पुन्हा मार्केट येऊन पोहोचलं खाली, ठीक आहे. इथं काय झालं, मग रेंज बाउंड झालेलं होतं. अशा प्रकारची प्राइजेक्शन इथे आजच्या दिवशी बनलेली होती, ठीक आहे. मग आता ह्या लेवल बघून आपण इथे बघायचं आहे की आपलं मार्केट कशा पद्धतीने वरती जातं आहे आणि कसं खाली येतं आहे. ही ॲक्टिव्हिटी आपण उद्या पण थांबणार, लाईव्हवरती असणार. आपण जमलं तर जास्त वेळ आपण लाईव्हवरती उद्या थांबूया. सकाळी 9:15 दुपारनंतर बहुतेक जण निघून जातात, कोणी थांबत पण नाही शक्यतो लाईव्हवरती आणि बोलत पण नाही. जर थांबले तर मग आपण पूर्ण वेळ घेऊया आणि काम करताना स्टॉपलॉसचा वापर करा. ही वाक्य माझं नेहमी असणार. मनात स्टॉपलॉस पकडण्याचा प्रयत्न करू नका. रिस्क असते नेहमी स्टॉक मार्केटमध्ये. असं नाही की तुम्ही म्हटले मार्केट हे ट्रेंडिंग होतं आहे, वरतीच जातं आहे, ते खाली पण येऊ शकतं. अचानक आलं खाली, नुकसान होऊ शकतं जास्त. त्यामुळे एक रिस्क डिसाईड करून घ्यायची, त्यासाठी स्टॉपलॉसचा वापर करायचा. सिस्टममध्ये एक तुमचा स्टॉपलॉस असलाच पाहिजे. तर इंडेक्समध्ये लेवल तुम्हाला समजलेले असतील आणि व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.